रामराम मंडळी, आज कामावरून घरी जाताना जाता जाता रस्त्यात मला बाळूमामाची बकरी आढळली आणि तिथं बागा नंबर 4 ही बाळूमामाच्या बकऱ्याचा वाडा तिथं आला होता. आणि जाता जाता मी ठरवलं की दर्शन करून जायचं देवाचं. तिथं गेलो, मामांच्या पालखीचं पादुकांचं दर्शन घेतलं, त्या मंदिराचं दर्शन घेतलं सगळं. आणि खूप छान वाटलं मला ते सगळं बघून. अगदी ओसाड रानात, पटांगणात, रानातच बकरी बसली होती. हा बागा वाडा तिथे होता रानात अगदी, आणि असं वाटलं नाही की हे कुठेतरी पटांगणात आहे. तिथं गेल्यावर ते खरंच असं मंदिरात गेल्यासारखं वाटलं. म्हणजे बाळूमामाचा जिथं स्पर्श होतो ना, तिथं खूप खूप एनर्जी, पॉवर असते. आणि हे मी बऱ्याच दिवसापासून बघितलेलं आहे. त्या गावातल्या लोकांनी तिथं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता संध्याकाळी, आणि पलीकडे बघू शकता तुम्ही, संध्याकाळची वेळ होती आणि बकरी रानातून घरी येत होती बाळूमामाची. आणि बाळूमामाच्या तिथं ते सगळं भंडारा वगैरे, हे माऊली आदमापूरचे आहेत, त्यांनी मला भंडारा लावला तिथं. आणि तुम्ही बघू शकता मग तिथं लाईट वगैरे कशी सुविधा त्या गाववाल्यांनी केली, आणि खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. तिथं अगदी मंदिरात गेल्यासारखं वाटलं. इकडं पलीकडं बाळूमामाची बकरी खूप होती वाड्यात, आणि मी तिथं जाऊन पण बकऱ्यांचं दर्शन, बकरी माऊली, मेंढी माऊलीचं दर्शन घेतलं. आणि खूप सारी, म्हणजे भरपूर बकरी होती. ही लोकं सगळी सेवा करण्यासाठी तिथं आलेली असतात. आणि ज्याचे त्याचे आपल्या वेळेनुसार ते सेवा करतात तिथं बकऱ्यांची. दिवसभर चारून रानातून आणायचं आणि तिथं संध्याकाळी ती बकरी कोंडायची वगैरे. तर एक भारी वाटलं हे सगळं बघून मला. आणि ही बघा तुम्ही, ही दिवसभर चालून लोक कंटाळलेले असतात आणि अशी कंटाळून गेलेली असतात. पण बाळूमाच्या इथं कंटाळा येत नाही अजिबात. आणि हे बघा तुम्ही, संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि तिथं कीर्तनच होतं, आणि कीर्तन झाल्यावर महाप्रसाद असतो. तर त्या गावातल्या लोकांनी एवढी मोठं नियोजन केलं होतं की याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता की किती किती लोक तिथं दर्शनासाठी येत असतील. खूप छान. हे बघा तुम्ही, किती पातेलं ते बनवलं आहे जेवण तिथं. आणि हे सगळं स्ट्रक्चर, ट्रॅक्टर, हे सगळं त्यांच्यासोबतच असतं. त्या बाग्यासोबत सगळ्या गोष्टी असतात ह्या, आणि लोक भरपूर असतात. हे लोक, गावातली लोक, भाकरी चटणी आणतात नैवेद्य म्हणून, आणि ते एकत्र करतात, आणि संध्याकाळी त्या सेवा करणाऱ्या लोकांना ते दिलं जातं जेवायला. तुम्ही बघा, या ट्रॅक्टरमध्ये पिण्याची पाण्याची सोय केली. तिकडं पलीकडे जम्पिंग पंपिंग, या टँकरच्या टाक्या आहेत. आणि ही दिवसभर माणसं, ही लोक आहेत ना, दिवसभर बकरीवरून आलेली असतात. त्यांच्यासाठी चहाचं नियोजन तिकडं पलीकडं लावलं होतं. आणि हे बघा चहा तुम्ही, की किती मोठा चहा तिथं पातेल्यात केला आहे. ते बकरी वगैरे दिवसभर कंटाळून आलेले लोक असतात त्यांच्यासाठी केलेला असतो. तर खूप छान वाटलं मला तिथं जाऊन. मी दर्शन केलं, थोडा वेळ तिथं बसलो मी, आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि तुम्हीही असं पंचक्रोशीत आजूबाजूला कुठे बाळूमामाची बकरी आली तर तिथे सेवेचा लाभ द्या, आणि देवाचं दर्शन करा, आणि ती बाळूमामाच्या सहवासात जाऊन बाळूमामाचं दर्शन करा, तिथं सेवा करा. खूप छान वाटलं हे बघून. त्या गावाने खूप भारी नियोजन केलं होतं, अगदी पटांगणावरती सगळं. आणि बाळूमामाच्या कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाने चांग भलं लिहायला विसरू नका. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.